नमस्कार प्रेक्षकांनो. शुभ श्रावणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र खूप जबरदस्त आणि भयानक ट्विस्ट आलेला आहे. हो प्रेक्षकांनो, आता मालिकेमध्ये काही वेगळंच वळण आपल्या समोर आलेलं आहे. तर शुभ श्रावणीमध्ये खूप आता इंटरेस्टिंग ट्विस्ट आलेला आहे. तर स्वीटीच्या आता नाकावर ट्विचून इकडे मात्र आता नंदा अक्काला चांगला धडा शिकवत इंद्रजित आणि सानिकाचं लग्न स्वतः श्रावणीने लावून दिलेलं आहे आणि त्या पाठीमागे तिला स्वतःच्या नवऱ्याचा सपोर्टसुद्धा असतो. तर हो, आता मालिकेमध्ये नक्की काय घडलेलं आहे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. म्हणून प्रेक्षकांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. इकडे मात्र आता जेव्हा स्वीटीने आणि इकडे नंदा अक्काने आणि त्या गाडगे पाटलाने मिळून खूप मोठा घाणेरडा डाव रचलेला असतो श्रावणीविषयी. पण आता श्रावणीने सुद्धा त्यांना सडेतोड उत्तर दिलेलं आहे आणि मात्र स्वीटीला आणि इकडे आता नंदा अक्काला खूप मोठा धडा शिकवलेला आहे. तर आता श्रावणीने जसं सानिकाबद्दल न्यूजपेपरमध्ये लिहून आणलेलं होतं तसंच आता श्रावणीने इंद्रजितविषयी सुद्धा न्यूजपेपरमध्ये लिहून आणत आता स्वीटीला चांगली दातखडीच बसवलेली आहे. तर इकडे आता असं लिहून आल्यावरती सरळ आता काही सोबतच्या बाया घेऊन आता जे काही त्यांच्या शेजारी पाजारी असतात इंद्रजितचे त्यांना घेऊन सरळ आता चपलाचा हार बनवत आता श्रावणी आणि शुभू इकडे इंद्रजितच्या घरी जातात. आता इंद्रजित मात्र खूप घाबरलेला असतो. आता त्याची आई, इंद्रजितची आई, स्वीटीची आई आता पूर्ण परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करतो, पण तिच्या हाताखालून आता परिस्थिती गेलेली असते आणि सरळ ह्या ज्या काही लेडीज असतात गेलेल्या ते इंद्रजितवर हल्ला करतात आणि बोलतात की काय झालं, तू म्हणजे एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करताना तुला लाज नाही वाटली का? आणि आता तिच्याशी लग्न जोपर्यंत तू करणार नाही ना तोपर्यंत मात्र आम्ही तुझ्या घराबाहेर उपोषणासाठी बसणार आहे. जोपर्यंत स्वतः सरकार येऊन तुला तुझ्या कर्माची शिक्षा सुनावणार नाही ना तोपर्यंत आम्ही उपोषणाला तुझ्या घराच्या बाहेर तुझ्या दारात बसणार आहे. तेव्हा मात्र आता इंद्रजितला खूप मोठा धक्का बसतो. तर स्वीटी आणि नंदा अक्काला तर याबद्दल काहीही माहिती नसतं. त्यांना फक्त एवढंच माहिती असतं की ही न्यूजपेपरमध्ये आलेली आहे. तर नंदा अक्का लगेच कॉल करतो, ते म्हणजे कोल्हापूर एक्सप्रेसवाल्याला. तर आता कोल्हापूर एक्सप्रेसवाला बोलतं की मला माझी नोकरी खूप प्यारी आहे आणि मी तुमच्यासाठी आता काम नाही करू शकत. ती श्रावणी आली होती आणि तिच्या वडिलाची धमकी देत मला ही न्यूज जर छापली नाही तर नोकरीवरून काढून टाकणार अशी धमकी दिली आणि हे सर्व काही श्रावणीने केलेलं आहे असं बोलत आता तो कट करतो कॉल. तेव्हा आता इकडे स्वीटी आणि नंदा अक्का बोलतो की या श्रावणीची एवढी हिंमत, ही भित्री श्रावणी एवढी शूर कधीपासून बनली आणि हिनं तर आपण जी खुशी मनवत होतो की आपण हिच्या विरोधात खूप मोठं कारस्थान रचलेलं आहे, हिनं तर हे सर्व काही आपल्यावरच उलटून आणलेलं आहे. तर इकडे मात्र आता दुसरा धक्का तेव्हा बसणार आहे जेव्हा श्रावणी इंद्रजित आणि इकडे सानिकाचं लग्न लावून थेट त्याला घर जावाई बनून घेऊन जाणार आहे आणि नाईलाजानं इंद्रजितला आता काही करता येत नाही. तर स्वीटीची इतकी इकडे दातखिळीच बसलेली असते. तेव्हा आता श्रावणी बोलतं की हे बघ, तुला लास्ट वेळा विचारते की तू सानिका आणि तिच्या बाळाचा स्वीकार करतो की नाही, की आम्ही या बायाला आता तुझी पिटाई करत धरणावरती मोर्चावरती बाहेर बसू आणि सर्व पूर्ण शहरामध्ये तुझ्या तोंडाला काळं फासवत आता आम्ही तुला बाहेर तुझी धिंड करणार, आता हे सुद्धा आम्ही करणार. तेव्हा आता इंद्रजित आईचं काही ऐकत नाही, स्वीटीचा विचार करत नाही आणि या धिंडीपासून वाचवण्यासाठी तू बोलते की ठीक आहे श्रावणी, मला माफ कर, जे काही सानिकाच्या पोटातलं बाळ आहे ते माझंच आहे आणि मी त्याचा स्वीकार करतो, मी सानिकाशी लग्न करतो. त्यावर आता इकडे लगेच श्रावणी बोलते की हे बघ, तुला लग्न तर करावं लागणार, पण जोपर्यंत इकडे सानिका तिच्या बाळाला जन्म देत नाही तोपर्यंत तुला मात्र आमच्या घरी घर जावई बनवून राहावं लागणार, कारण मला माहिती आहे की ही स्वीटी आणि तुझी आई सानिकाला इथं चांगलं वागवणार नाही. त्यावर आता घाबरलेला इंद्रजित आता होकार देतो आणि सरळ आता इकडे मात्र शुभू आणि श्रावणी सानिकाला बोलावत आता इंद्रजितला एका मंदिरामध्ये घेऊन सरळ त्यांचं लग्न लावून देतात.
तेवढ्यातच तिथं मीडिया पोचते आणि आता सर्व मीडिया समोर आता हा इंद्रजित स्वतःची गलतीची माफी मागत सानिकाला त्याने बायको म्हणून स्वीकारलेलं आहे असं त्याने सर्व मीडिया समोर स्वीकार केलेला असतो. तेवढ्यातच आता इकडे ते नोटिफिकेशन पडते, ते म्हणजे नंदा अक्काला. आता नंदा अक्का ते न्यूज बघून आता स्वीटीला दाखवते आणि आता स्वीटीची तर इकडे दातखडीच बसते. आता स्वीटीच्या लक्षात आलेलं असतं की नाही, काहीही झालं तरी ही सर्व काही गलती आहे ती म्हणजे आता इंद्रजितने स्वतः सानिकाशी लग्न घेऊन आता इकडे नंदा अक्काच्या सुद्धा कानखाली मारलेली असते. तर आता लगेच शुभू आणि श्रावणी मीडियाद्वारे आता इंद्रजितला माफी मागत सरळ घेऊन जातात शेलारे कुटुंबात. आता शेलारे कुटुंबात गेल्यावरती सरळ आता इंद्रजित इकडे मात्र अनुराधाची माफी मागते आणि दौलतरावांची माफी मागते. खरंच मला माफ करा, मी तुमच्या मुलीसोबत खूप गलत वागलो, तिच्याशी तिला असं काही वाईट वागणूक दिली त्याबद्दल मला माफी द्या आणि आजपासून जोपर्यंत सानिका तिच्या बाळाला जन्म देत नाही तोपर्यंत मी तुमच्या घरीच राहतो आणि तिला माझ्या बायकोचा मान देतो. तेव्हा मात्र इकडे आता अनुराधाला खूप आनंद झालेला असतो. पहिली वेळ तिला असं वाटलेलं असतं की खरंच श्रावणीसारखी सून आपल्या आयुष्यात आहे, पण मात्र तिचा रागीट स्वभावामुळे ती श्रावणीला धन्यवाद सुद्धा बोलत नाही. अशा प्रकारे आता शेलारे कुटुंबावरती या गाडगे पाटलाने आणि नंदा अक्काने आणि या स्वीटीने खूप मोठं संकट आणलेलं असतं. पण आता सडेतोड त्या संकटाला उत्तर देत श्रावणीने खूप मोठा या तिघांना धडा शिकवत आता दातखिळी बसवत त्यांची खूप असा जबरदस्त आता शेलारे कुटुंबात आनंदाचं पाऊल आता श्रावणीमुळे आलेलं आहे प्रेक्षकांनो. आणि शुभ श्रावणी या मालिकेचे असेच अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. धन्यवाद. जय गजानन.